नमस्कार शेतकरी मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या शेतामध्ये रानडुकरांचा खूप त्रास होता. कारण की ही जी शेती आहे यात गांडूळ आणि जीवाणूंची संख्या वाढलेली आहे. कारण की ही जी केळी बघतोय आपण, ही एस-आर-टी पद्धतीने लावलेली आहे. आणि एस-आर-टी पद्धतीमध्ये काय असतं, इथे जे वखर, नागर हे सर्व बंद झालेलं असतं. सुरुवातीपासून आतापर्यंत एक वेळाही इथे बैलजोडी गेलेली नाही किंवा निंदणी करण्यासाठी आपण मजूर घातलेले नाही. तर इथे आपण झटका मशीन लावलेलं आहे. आपण आता हे बघू शकतात. आपण झटकेचा बाहेर आहे, त्यामुळे आपण बाहेरून बघतोय. आपण नंतर मध्ये पण जाऊ. बघा इथे मी 5 तार मुद्दाम घेतले, कारण की वरतून सुद्धा आपल्याला हे असतं की कोणी वरतून उडी मारून आत नको जायला, म्हणून हे पण आपण हे केअर केलेली आहे. म्हणजे याची हाईट आपण 6 फूट घेतलेली आहे. आता बघू शकता आपण इथे जे गवत आहे, गवत पूर्ण सुकलेलं आहे आणि केळी चांगले डार्क ग्रीन दिसते. आणि कुठलेही म्हणजे कमीत कमी खतं, रासायनिक खतांचा डोस कमीत कमी फक्त एकच बेसल डोस दिलेला आहे. आणि जैविक खतं आपण सोडतो, यात युरिया, पोटॅश वगैरे हे पण सोडतो, रासायनिक खतंसुद्धा सोडतो आपण. आणि एक फायदा होतो. आता बघा इथे आपण हे शेताला म्हणजे दुसऱ्याच्या शेतातून असे मुतारे पडलेले, म्हणजे कोरलेली जागा आहे. आता हे कोरलेली जागा आम्ही स्वतः नाही कोरली, हे पावसाच्या पाण्यानं हे कोरली गेलेली आहे. आता आपण पुढे बघू. आता ते बरेच लोक म्हणतात की दुसऱ्याच्या शेतातलं पाणी आपल्या शेतात यायला नको पाहिजे, म्हणजे झगडे करतात. आणि आता मी तरी हे बघा इथे हे जे 2 पाईप दिसत आहे छोटे, इथे बघा किती गड्डा पडलेला आहे. हा पावसाच्या पाण्यानं गड्डा पडलेला आहे. तर याचा एक फायदा आहे, तो पण मी सांगतो. कारण की इथे हे जे गवत उगलेलं आहे, ह्या गवतात याच्या ज्या मुळ्या आहेत, सुकल्यामुळे त्या जिथपर्यंत मुळ्या खोल गेलेल्या आहे, तर त्या तिथपर्यंत पाणी जिरतं. म्हणजे वरतून पावसाचं पाणी असो किंवा आपले ड्रिपचं जे पाणी असो, हे पूर्ण पाणी त्यात खाली म्हणजे शेताच्या बाहेर पाणी कमी निघतं. आता जर समजा बाजूच्या शेतात जर रासायनिक खतं किंवा जैविक खतं त्यांनी सोडले, तर पावसाच्या पाण्याला तर आपण अडवू शकत नाही. किंवा पाईपलाईन सटकली, काही झालं, तर हे जे पाणी आहे, हे पूर्ण पाणी हे बघा, हे पूर्ण असं कोरलेलं आहे. आता हे जे कोरलेली जी जागा आहे, असा दुसऱ्या बांधाकडून म्हणजे 4 बांधकडून जर 4 ठिकाणी कोरलेलं आहे, म्हणजे शेजारी खतं, रासायनिक खतं टाकेल. आणि ते जे पावसाचं पाणी किंवा पाईपलाईन तुटली किंवा पाईपलाईन सटकली, तर ते जे पाणी आहे ते पाणी पूर्ण आपल्या शेतात येतं आणि त्याच्यासोबत खतसुद्धा आणतं. त्यांच्या शेतातलं पाणी आपल्या शेतात वाहून येईल, परंतु आपल्या शेतातलं पाणी बाहेर वाहील, परंतु बाकी पाणी आपल्या शेतात पूर्ण पाणी खाली जिरतं. म्हणजे कमी पाणी बाहेर जाईल आणि पूर्ण पाणी आतमध्ये जातं. आता बघू शकता आपण इथे झटका मशीन बंद केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येईल. आपण इकडे आतमध्ये जाऊ. हे बघा, हे रानडुकरांनी कट केलेले झाडं आहे, तर त्यात आपण लागवड दुसरी काहीच केलेली नाही, पडू दिलं आहे तसंच. आता बघा आपण हे जे झटका मशीन आहे, यातून आपण अनलिगल पद्धतीने एंट्री करणार आहे. आता हे बघा, हे आहे एस-आर-टी पद्धतीने केळी. आपण इकडे बघू. आता बघा, हे बेड बनवलेलं आहे. बेड म्हणजे इथे खोल चारी आहे. हे जे म्हणजे 5 फुटावर चारी आहे, समजा 5-5.25 फुटावर चारी आहे, आपण लागवड केलेली आहे. आणि हे जे बेड आहेत, ह्या बेडवर आता मी आमच्या एक शिक्षकाकडून एस-आर-टी शिक्षकाचा एक शब्द होता की जर आपण बेडवर जर राहिले, बेडवर जर झोपले, तर आपल्याला शांत झोप लागते. मग पिकांना का बेड नको पाहिजे, तर पिकंसुद्धा बेडवर असले तर ते चांगले होतात. तर ही केळी आहे, याला रासायनिक खतं पण आहे आणि जैविक खतं पण देतो. रासायनिक खतं देणं गरजेचं आहे, कारण की आपल्या शेतात सवय झालेली खतं टाकायची. अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. इथे बघा, हे जे तण आहे, हे निंदायला जर बघितलं तर प्रत्येक निंदी 5 ते 10 हजार रुपये लागतात. हे आमचं काम म्हणजे आम्ही तणनाशकने हे केलेलं आहे. आता हे सुकल्यानंतर याच्या जे मुळ्या आहेत,
ह्या मुळ्या बघू. आता हे जे सुकलेलं गवत आहे, हे गवताच्या ज्या मुळ्या पाहिल्या आपण, हे बघा, हे मुळ्या आतमध्ये गेलेल्या आहे. हे इथे बघा, मी जैविक खतं सोडल्यामुळे ही जी जागा आहे हे कशी दिसते, नरम झालेली. आणि इथे आता याच्यानंतर मी जवळजवळ पुढच्या वर्षी जे पीक घेणार आहे, पुढच्या आता केळी संपल्यानंतर जे पीक घेणार आहे, तर इथे केळी अशीच अशी राहील, न उपटता हे जे पील वगैरे केळीचे जे रोपं आहे याला इथल्या इथे डिस्ट्रॉय करेल आणि लागवड करेल. इथे म्हणजे नवीन नांगरती होणार नाही किंवा शेत तयार करायची गरज नाही. म्हणजे तात्काळ पीक पेरलं जातं अशा पद्धतीने हे. म्हणजे आपण शेतामध्ये म्हणजे पिकं बदल करायचे. ही जी केळीच्या नंतर दुसरं पीक घ्यायचं. कारण की मी बऱ्याच वर्षापासून केळी असं पीक घेत होतो. अशा पद्धतीने हे जे जैविक खतांमुळे जे त्याचा पण फायदा होतो आणि जीवाणूंची संख्यासुद्धा वाढते आणि गांडूळसुद्धा यात आहेत. अशा पद्धतीने आपण हे दाखवतो आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला काय वाटतं याच्याविषयी आपण आपले विचार कमेंटद्वारे आम्हाला कळवा. धन्यवाद.